नाटकास सुरुवात होत आहे. हो हो कारखान्यावरची नोकरी सोडून दिवस रात्र त्या लेखवरती काम करतो. स्वतःची जरा सुद्धा काळजी घेत नाही. तुझ्या याच निष्काळजीपणामुळे आज हे डोळ्याचं ऑपरेशन करावं लागलं तुझं. तायडे, अगं हे सगळे कष्ट आहेत ना ते फक्त तुझ्यासाठीच कर. अगं तुझ्याशिवाय कोण आहे मला? आई वडील लहानपणीच सोडून गेलेत आपल्याला. आता मला स्वतःला कितीही त्रास झाला तरी चालेल, पण तायडे मला तुला सुखात बघायचं आहे. माझ्या भावाला अशा अवस्थेत नाही पाहू शकत मी. तुला त्रासात नाही बघू शकत. स्वतःच्या उरावर मोठे घाव घेऊन जर तुला मला सुखी बघायचं असेल तर दादा मला कसलंच सुख नको आहे रे. तायडे, अगं मोठा भाऊ या नात्याने मला खूप काय करायचं आहे तुझ्यासाठी. तुझं शिक्षण आणि शिवाय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुझं लग्न. एकदा का तुझे हात पिवळे झाले ना की मोकळा झालो मी या जबाबदारीतून. नाही या दादा, मला नाही लग्न करायचं. मी नाही तुला सोडून जाणार कुठे. हे वेडाबाई, अगं लग्न म्हणजे एका स्त्रीच्या आयुष्यातील खूप महत्वाचा टप्पा असतो. तुझा खूप असा सुंदर संसार बघायचा आहे का मला. आणि तुझं काय? माझं काय? मी एकदा लग्न करून गेल्यानंतर तुझं काय? तायडे, मी तुला याआधी सांगितलं आहे तुझं लग्न झाल्यानंतर मी माझ्या लग्नाचा नक्कीच विचार करेन म्हणून. नेहमी हेच उत्तर देतोस आणि विषयाची टाळाटाळ करतोस. मी एकदा लग्न करून गेल्यानंतर तुझी काळजी घेणारं कोणीतरी असावं. तायडे, अगं तू माझी काळजी अजिबात करू नकोस ग. तायडे, अगं तो आपला रघुनाथ आहे ना, त्याने एक छान स्थळ सुचले तुझ्यासाठी. श्रीमंत घरचं स्थळ आहे, अगदी माझ्या मनासारखं. दादा, मी एवढी जड झाली आहे का रे तुला? नाही ग तायडे, अगं आईला दिलेलं वचन पूर्ण करायचं आहे मला. आईची खूप इच्छा होती ग, तिची मुलगी एका श्रीमंत घरात सुखाने संसार करावा म्हणून. आणि योगायोग बघ ना, अगदी हवं तसं स्थळ आले तुझ्यासाठी. दादा, तुला जे योग्य वाटेल ते कर. मी तुझ्या शब्दाच्या पुढे नाही. दादा, घरी आल्यावर डोळ्यावरची पट्टी डॉक्टरांनी काढायला सांगितली आहे, हे माहिती आहे ना तुला? अरे बापरे, विसरलोच होतो. तायडे, तुझ्या हातानेच काढी ही पट्टी. हो. कधी एकदा तुझा चेहरा पाहतोय असं झालंय मला. दादा, किती डोळे उघडा. तायडे, एकदा का तुझा चेहरा पाहिला ना की दिवस कसा आनंदात जातो बघ माझा. बहीण असावी तर माझ्या तायडीसारखी. पण तायडे, लग्न झाल्यावर अधून मधून माहेराला ये ग माझ्या बहिणी. हे दादा, तुझ्यासाठी चहा ठेवते हा मी. हो. परमेश्वरा, तुझ्याकडे एकच मागणं आहे रे. माझ्या बहिणीला नेहमी सुखात ठेव. तुझा आशीर्वाद नेहमी तिच्या पाठीशी असू दे. प्रदीप आणि गौरी, गौरीसाठी जे स्थळ रघुनाथनं सुचवलं तोच हा बावडेकरांचा बंगला. आयला ती इधर काळे एवढंसं पोर नसतं बघल तिकडे करत सुटलंय. हे पोर नुसतं एकदा मला खाऊ दे, त्याच्या बुक्कीत टेंगुळ कसं आणतो बघा. एकदा बदल तिकडे नसते. कुमार गंग्या चौथी फेल फुस फुस. होय, माझ्या आजाच्या तायरीत इंधन पंक्चर झाल्याशिवाय तुझ्या आजीचं पंक्चर काढायचं दुकान कसं चालणार? अच्छा अच्छा, म्हणजे गेली 4-5 दिवस येणार म्हणून गाजत असलेली कामवाली तोच आहे. हे कमरेला काय लटकवली पांढऱ्याची पिशवी कंबळ काढायचं पाठवा.
बघा हेडफोन म्हणते त्याला हेडफोन. आणि साहेब लोक ऑफिस मध्ये कामाला जातात कसं रुबाबात मोबाईल घेऊन जातात. होय होय होय. मला आम्ही धुणं भांडीवाले काय घोडं बांधलंय म्हणून आता हे ठरवलं काय? कमराला बेल्ट लागतो व्हायचं. बर ते रे कुठे त्रास बिलकुल नाही. आता गर्वावर तोड येण्याचा त्रास मला का? अरे अंड्याची कल्पना काय कुणाला गर्व म्हणालाय? हे बघ जो करल तो बनल खाईल त्याला खवखवल म्हणून तुला मी एक उदाहरण दिलं उदाहरण आहे रे. की गर्वावर तू आता का आणि बाळकपणाचा त्रास मला का? हाय काय परत मीच करणार काय ना. अगं नॉन मॅट्रिक आहे बघ कमरला ही बेल्ट बी आता तू बांधणार मग त्याला मला का त्रास होणार? म्हणून मी तुला एक उदाहरण दिलं गे उदाहरण आहे रे. की गर्वावर तू आणि बाळकपणाच्या काळांचा त्रास मी कसो अरे फोडलेल्या करायच्या बेट्या. काय? मग काय म्हटलं गर्वा तू म्हणून चालली गोल बुडून गलवा करायला लागलीस की रे. खरं ही गंगूबाई नॉर्मॅट्रिक आहे हे लक्षात ठेव. तेच म्हणते मी मॅट्रिक पर्यंत जाऊन डायरेक्ट नॉन मॅट्रिक कशी काय झालीस तू? मॅट्रिकच्या परीक्षेला बसली नव्हतीस वाटतं. अरे बसले होते की र. सगळा पेपर पासूनच लिहिला होता. बरं सगळ्या प्रश्नांची उत्तर एकदम पॉश मध्ये लिहिले होते. वॉश मध्ये? आणि तू स्वतः वॉश कधी घेतला होतास? अरे ते मागच्या गुरुवारी घेतला होता बघ. तरीच म्हटलं एवढा उभाड्याच्या वॉश कुठे या काय म्हणाला? तुला कुठले कुठले प्रश्न आले ते म्हणत होतो ग. प्रश्न होय? अरे हेच की आपल्या देशाचं नाव काय? बर आणि 5 देवांची नावं. हा मग थांब मी तुला एक 2 प्रश्न विचारतो त्याची मला तू योग्य उत्तर दे. तू हुशार आहेस का बघूया काय? प्रश्न क्रमांक 1 आपल्या देशाचं नाव काय? हिंदुस्तान. अरे वा याला म्हणायचा सच्चा हिंदुस्तानी भारत माता की जय. प्रश्न क्रमांक 2 5 देवांची नावे सांगा. नंबर 1 देव. सनी देव. तू कोण आहे? नंबर 2 बॉबी देव. ओळखीचा नाही. नंबर 3 कपिल देव. देव आहे देव असू दे. नंबर 4 अजय देव. नवीन आलाय का काय? होय बाबा. असू दे. नंबर 5 रमेश देव. धन्य आहे गंगूबाई तुम्ही फार हुशार आहात. मग कुमारी गंगूबाई नॉर्मॅट्रिक. टिंग टिंग टिंग. गंगे आपल्या दोघांची जोडी एकदम हिट होणार. मग जोडी नंबर 1 तू गंगी मी गंगाराम बाई. आणि मग आपली 4 पोरं आता कोण? राम और श्याम आणि ज्ञानबा तुकाराम. काय झालं? हळू काय झालं? एकदम 4 पोरांचं टेंडरच भरलंस की रे. अरे जर्मनच्या चेपलेल्या बघून तू बघ कसा चुरूचा पण भोपळा आणि मी कशी कवळी काकडी. निदान तुझ्या आणि माझ्या वयाचा तर विचार कर. गंगे तू वयाचं कशाला घेऊन बसतीस? तुझी काय हाय गाय झाली तर मला इच्छा. आणि अशी किती कवळे तू वय काय चालू आहे काय चालू आहे तुला? खरंच सांगू? खरं खरं सांग. मला लई लाज वाटत राहिले. सांग गे राज आहे काय? सांग बघू. अरे मागच्या वर्षी की नाही मला 14वा लागलं होतं बघ. हा इश्या. ह्या वर्षी 13वा लागले. तुझ्या आजीचं मी गाठलं ते राहू तुझ्या उलटीकडनं तर निवाय लागली तू या. गंगे काय? माझं वय काय लय नाही बरं का. हा? जरा मोकार हाडाचा असल्यामुळे तुला वयस्कर वाटतोय. लय वय नाही माझं. असं वय? मग तुझं वय किती आहे ना? माझं बघ मागच्या वर्षी 30वं लागलं होतं आणि या वर्षी 20वं लागले. हो तुम्हाला 20वं लागलं म्हणाला? मलाच की तुमच्या इथं कामाला लागून मला 20 वर्ष झाली असं हिला समजावून सांगत होतो. आणि कोण? कुमारी म्हणजे घर कामासाठी आली होती. लय भारी काम करते करत असेल मला काय माहिती. अच्छा म्हणजे आमच्या पद्मावंश पाठवतो म्हणत होत्या ती कामवाली तूच वाटतं. हे बघ तुला मी तर घर कामासाठी ठेवते नाच कामासाठी नाही. नीट काम केलंस तरच घरी कामाला ठेवेन नाहीतर बाहेरचा रस्ता दाखवेन. कळलं? जा आज जाऊन कामाला लाग. मालकीन बाई मी पण तिला आज जाऊन सविस्तर कामाची माहिती देतो. काय काय गरज नाही तू जागा.
गाडी धुळल्यामुळे खूपच घात झाली. मी पाईप लावून थोडी स्वच्छ करून घेऊ का? शिवाय रात्री फंक्शनसाठी बाहेर जायचं तुला. गंग्या, हो, तुला सविस्तर कामाची फार आवड आहे ना रे? उभं जा, बाहेर जाऊन गाडी सविस्तरपणे साफ करायला घे. रघुनाथला मी पाठवते 5 मिनिटात. कळलं? काळाकडे घे, 4 दिवस झाले. जातो. अरे रघुनाथ, मी ड्रायव्हरची नोकरी करायचं सोडून लग्नासाठी स्थळ पाण्याचा धंदा आणि कधीपासून चालू केलायस तू? कसला धंदा घेऊन बसला मॅडम? एक दिवशी हेमंत भैया आणि त्यांच्या मित्राचं बोलणं कानावरती आलं. हेमंत भैया म्हणत होते लग्नासाठी त्यांना सरळ, साधी, शिकलेली, चारित्र्य संपन्न घरगुती वळणाची मुलगी आली. गावाकडे एक माझा बालमित्र आहे प्रदीप. त्याची लहान बहीण गौरीताई अगदी हेमंत भैयांच्या मनासारखी आहे बघा. अरे पण त्यांच्या आणि आमची काय बरोबर आहे का? अरे खानदानी उद्योगपती म्हणून नाव वाचते आमच्या पेपरमध्ये. हे ठाऊक आहे ना तुला? हो मॅडम, मी आपलं चांगल्या भावनेने हे स्थळ सुचवतो. तरी पण माझं काही चुकलं असेल तर माफ करा मला. ठीक आहे, पण इथून पुढे जरा कामावर जास्त लक्ष देत जा. अरे पण मग अशी येताना हेमंतची गाडी आपल्या पाठोपाठच होती ना? हो, शिवाय ताईसाहेब व त्यांचे मिस्टर त्याच गाडीमध्ये आहे. मग एवढा वेळ कसा काय लागला त्यांना? बहुतेक ट्रॉफिकमध्ये गाडी अडकली असेल त्यांची. ठीक आहे, ती मंडळी आली की त्यांना सांग मी फ्रेश व्हायला गेले म्हणून. आणि हो, काहीही धुडधुड करण्याच्या अगोदर कोणतीही गोष्ट माझ्या कानावर घालायची. कळलं? तुमचं करावं भलं, ते म्हणते आपलंच खरं. नाही नाही नाही, मी काय म्हणतोय तेच नाही. तुम्ही का बसाव? रघुनाथ, मम्मी कुठे आहे रे? त्या आतमध्ये फ्रेश व्हायला गेला. फ्रेश माझं नाव नालाय का? तो गंग्या बाहेर एकटा सासूबाईंची कार साफ करायला लागलाय आणि गदड्या तू इथे काय करतोयस? मी पण तिकडे चाललोय. काय एवढ्या मोठ्या आवाजात या घरात माझ्या संग कोण सुद्धा बोललेलं नाही आतापर्यंत. माझा 7 जिल्ह्यात कोण नाद करत नाही. तुझं आता काय होईल ते देवाला सुद्धा थांब जरा. गेला पण पाहिलंस कसा ओरडला तो माझ्यावर. कसला धाकच राहिलेला ना त्याला धाक दाखवण्यासाठी अंगात धमक असावी लागते. माझ्या भावाच्या उद्योगधंद्यात मदत करण्यासाठी मम्माने तुम्हाला इथे बोलवलंय. म्हणून मिळतोय थोडा मान. कळलं? तुमच्या गावी काय म्हणताय ते तुम्हाला आठवतंय ना? मग चांगलंच आठवतं. तो बघा बायकोचा बैल निघाला. काय म्हणजे श्रीमती लीलादेवी यांचा जावाई बाळकृष्ण चॉबुक्सवर निघाला आहे. आणि बाहेर तुम्हाला लोकांनी पाहिलं की काय म्हणतात ते तुम्ही आठवतंय का तुम्हाला? हो, चांगलंच आठवत आहे आम्हास. ज्या वेळेस आम्ही रस्त्यावरून जायचो तेव्हा लोक आमच्याबद्दल नेहमीच ते चांगले उद्गार करायचे. लोक आम्हास म्हणायचे तो बघा नीच नालायक हरामखोर चाललाय तिथून. शी. खबरदार मला शी म्हणाल तर. का? माझं नाव शी नाही शशी आहे. शशिकला म्हणा मला. नाही हो, मी शीच म्हणणार. अगं त्या शी मध्ये केवढा सुगंध आहे माहिती? त्या शी मध्ये केवढं वजन आहे माहिती? विषय संपला. लावा ताकद #शी. बंद करा तुमचं हे शी पुराण. का? दिवसभर खायचं आणि रातभर शी 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 करत फिरायचं. याशिवाय दुसरं सवडं करायला येतं काय म्हणा तुम्हाला? सारखं सवडं तरी काय म्हणतेस ग? भोजन कॉन्ट्रॅक्टर म्हणा. कॉन्ट्रॅक्टर? डोंबल्याचा कॉन्ट्रॅक्टर. लग्नाआधी सांगितलं मुलगा मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून. हो ना. सासरी गेल्यावर काय ना जेवणाची कॉन्ट्रॅक्ट घेतोय. माझ्या मम्माने इथे बोलवलंय म्हणून रुबाबात फिरताय थार मधून. नाही तर बसला असतात हातात झारा घेऊन लाडवाच्या कळ्या पाडत. शशी डार्लिंग, आज नक्कीच तुझ्या लाडवाचा पाक बिघडलेला दिसतोय. कोशिंबिरीत पाणी झालेलं दिसतंय. कांद्याची भजी करपून पाक जाळलेलं दिसताय. शी, आज नक्की तुझं काय बिनसलंय मला नाही का सांगणार तू? मुलगी पाहून येताना भैयाला गाडीत काय म्हणाला? काय बरे? ती मुलगी माझ्यापेक्षा दिसायला देखणी आहे असं म्हणालात की नाही? छे छे, असं बरेच म्हणेन मी. अगं ती मुलगी फक्त रंगाने तुझ्यापेक्षा उजाळा एवढंच म्हणालो मी. मुलगीचा भाऊ नुसतं जेवून जा म्हणाला. लगेच जाऊन पाटावर बसलात. फोडणी चांगली झाली म्हणून 3 वाटी आमटी प्यालात. भूर भूर करून कढी बुरकलात.
शशी डार्लिंग, असं कधी दुसऱ्याचं खाणं मोजू नये. काय का? दृष्ट लागते आणि मग त्यामुळे पाळसं धरत नाही अंगावर. आरशात जाऊन आधी सुटलेली टेरी बघा. का? पिवळीत बसवलं अगदी बोनोबा करू शकाल. शशे, अगं एवढा वेळ कसा काय लागला तुम्हाला? आणि हेमंत कुठे आहे? अगं आहे बाहेर, धुळीने माटलेली गाडी खंग्याकडून साफ करून घेतोय. छान. खेडे गावातलं आड वळणाचं स्थळ पाहायला गेल्यावर अंगावर कशी धूळ उडते ना, ते चांगलं कळू दे त्याला. शशी डार्लिंग, मी पण आतमध्ये जाऊन फ्रेश होतो. आज आपला खूपच घाण गलिच्छ प्रवास झालाय ना, त्या प्रवासामुळे माझंही अंग कसं आंबलेल्या मट्ट्यासारखं आंबून गेले. तेव्हा मी पण जाऊन फ्रेश होतो. लवकर या बाथरूम मधून बाहेर. का बरे? नाहीतर तिथे पण बसाल काहीतरी चरत. जावा हो. अगं मम्मा, कसलं का ते जुनाट गाव. त्या भावा बहिणीचं घर पण अगदी जुनाट. घरात एक सुद्धा फर्निचर नाही. अगं मुंबईच्या आमदारांचं केवढं मोठं स्थळ सांगून आलं होतं याला. नाहीतर काय. शिवाय मुलगी मुंबईच्या मोठ्या कॉलेजमध्ये शिकलेली, मॉडल विचारायची आणि आमदारांचे अमेरिकेत फ्लॅट आहे म्हणे. पुढच्या वर्षी अमेरिकेच्या टूरला जाऊ अशा आमदाराच्या मिसेस परवाच माहिती म्हणाले आपल्याला. अगं पण हे केव्हा? हेमंतला आमदारांची मुलगी पसंत पडली तर मी तर केव्हाच पसंत केलंय तिला. काय? म्हणजे हेमू, आमदारांची स्वीटी पसंत आहे तुला? वा 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 वा. हे म्हणत, अरे आमदाराच्या सुट्टीला पसंत करून नाव काढलं तुझ्या भाऊजीचं. अरे म्हणजे बाळकृष्ण चाबूक स्वराज. भाऊजी, अहो मी काय आमदाराच्या मुलगीला पसंत केलं नाही. मग आज पाहून आलेल्या गौरीला पसंत केलं आहे मी. काय? हो हेमंत, अरे आमदारांच्या मुलगीला एकदा बघून तर घे. अगदी अगदी बरोबर. हेमंत, अरे अगदी स्वीट डिश आहे बघ ती स्वीटी. जणू काय पाकात मुरलेलं गुलाबजामुन असते. विषय संपला, लावा ताकद, हॅशटॅग काळं किट्ट गुलाबजामुन. गोडाच्या पटापट घरात पोहोचतात ते टोंगणे आणि गोड पदार्थांच्या अवतीभोवती कोण कोण बोलतात. माशा. उगाच जास्त गोड घरी आणायचं कशाला? बरोबर की चूक? बहुतेक बरोबर. मला विषय संपला. खूप छान असा निर्णय घेतला असा हेमंत. तुझ्या निर्णयासाठी मी बघते इतकंच म्हणेन, जंगलामध्ये वाघाचा दरार असतो जोरात. जंगलामध्ये वाघाचा दरार असतो जोरात आणि तू गौरीला पसंत करून आमच्या सगळ्यांची काढलीस वरात. तुम्ही का बसाव? ठीक आहे. हेमू, स्वीटी अगदी मॉडेल आहे बघ. हो हो ताई, मॉडेल बरोबर लग्न करून मला माझ्या संसाराची जाहिरात कंपनी काढायची नाही. संसार करण्यासाठी गौरीसारखी गृहिणीच हवी. हेमंत, अरे असं काय पाहिलंस त्या गावंडळ गौरीमध्ये? आई, गौरीमध्ये शालीनता आहे, ममता आहे, लज्जा आहे आणि विशेष म्हणजे चारित्र्य संपन्न म्हणून साऱ्या गावात तिचं कौतुक आहे. अरे पण हेमंत, आई, मी लग्न करेन तर गौरीशीच, अन्यथा अजन्म अविवाहित आहे मी. अरे हेमंत, माझा निर्णय ठरला आहे आणि मी एकदा घेतलेला निर्णय बदलत नसतो. बघितलंस मम्मा, लग्नाआधी कशी भुरळ घातल्या त्या गौरीनं. नाहीतर काय. आणि लग्न झाल्यानंतर ती गौरी हेमंतला ठेवील आपल्या मोठी आणि मग ही सारी इस्टेट घेईल आपल्या हातात. मग मम्मीच्या आयुष्याचं होईल मातेर आणि माझ्या जन्माचं होईल पोतेर. ते तुमच्यासोबत लग्न करून ऑलरेडी झालेलंच आहे. शशे, अगं तू कशाला काळजी करतेस? मी अजून जिवंत आहे. या इस्टेटीवर तुझा सुद्धा अर्धा हक्क आहे, हे विसरू नकोस. अगं मम्मा, तू काळजीने आहेस ग, पण तू बघतेस ना हे मुलं कामात किती मदत करतात, किती राबतात. ह्यांच्या कामाचा, श्रमाचा, मानधनाचा विचार नको का करायला? उद्या ती गौरी यायची आणि हक्काच्या गोष्टी करायची, म्हणून आत्ताच हा तुझ्या कानावर घालते. शशी डार्लिंग, अगं मी राबलो त्या माऊलीच्या प्रेमात होती. अगं पैसा काय आज आहे उद्या नाही. पैसा घेऊन काय जाणायचा? अगं पैसा काय तो खाऊन संपेल आणि मी कुठं आहे ते ह्याला हात पुसून रिकामा होईल. पैसा घेऊन काय चाटायचा आहे? बंद करा तुमची ओव्हर ऍक्टिंग. जरा जास्त होते. काय पाहिजे ते नीट सविस्तरपणे सांगा. जावई बापू, तुम्हाला हवंय तर काय ते तर सांगा. सासूबाई, मला जर देणारच असाल तर एखादा लहान जमिनीचा प्लॉट द्या, 10-20 एकराचा. अहो त्यात मी एक कॉलनी उभा करेन आणि त्या कॉलनीला नाव देईन श्रीमती लीलादेवी कॉलनी. जावई बापू, तुम्ही जागा बघायला सुरुवात करा. प्लॉट घ्यायला पैसे मी देईन. त्या हेमंतने माझ्या स्वप्नांचा चुराडा केला आहे. गौरी, तू माझ्या स्वप्नांना सुरुंग लावला आहे, हे मी कधीच विसरणार नाही. मम्मा, तू गौरी आणि हेमूच्या लग्नाच्या बाबतीत ऍक्च्युअली डिसिजन काय घेतलाय? शशी डार्लिंग, डिसिजन कसला आणि घेते डोंबलाचा? आता फक्त एकच काम करायचं, लग्नाचं वातावरण सुरू असेल,
काही आपले पाहुणे असतील, काही त्यांचे पाहुणे असतील, परंतु त्या पाहुण्यांच्या मध्ये एक माणूस मात्र महत्वाचा असतो, तो म्हणजे तांदूळवाला. त्या तांदूळवाल्याकडले तांदूळ हिसकावून घ्यायचे, गौरी आणि हेमंतच्या डोसक्यावर असं काय फेकून मारायचं आणि ते सुमधुर असं संगीत. आणि दरवेळेस का सोडून जातात मला? बरं ते राहू द्या. आमच्या हेमंत आणि गौरीच्या लग्नाला यायचा आणि जेवणामध्ये बासुंदी, त्याच्यानंतर काय काय खीर आहे आणि काय काय आहे, गोड गोड पदार्थ असलं काय ना, नुसता फोडणीचा भात आहे. नक्की जेवायला या, तुम्ही जेवून जा आणि येताना घेऊन जा. नक्की या, आमच्या हेमंत आणि गौरीचं लग्न आहे, अजिबात चुकवायचं नाही. सगळ्यांनी लग्नाला यायचं. विषय संपला, लावा ताकद, # हनुमान तालीम. हेमंत आणि गौरीचं लग्न प्रदीपच्या गावी थाटामाटात पार पडले. त्यावेळचा हा प्रसंग. हेमंत बाईची गौरीताईची जोडी कशी वाटते तुला? एकदम झकास. आणि तशीच जर आपल्या दोघांची जोडी जमली तर ती कशी वाटेल तुला? एकदम झकास. गंगे असं का गाणं खायचं तोंडात शाण खाल्ल्यासारखं बोलायला? काय गंगे, हेमंतबाईची आणि गौरीताईची जोडी शंकर पार्वती सारखी दिसते का नाही? होय बाबा. गंगे, तुला त्या शंकर पार्वतीला बघून माझी आठवण झाली नाही? अरे खाली गेलं. खरं त्या शंकर पार्वतीला बघून नाही बाबा. मग अरे त्यांच्यासमोर बसलेल्या त्या नंदीबाईला बघितल्या तुझी आठवण झाली बघ. खरं तुझ्या टक्करात शिंगाव गेलीत का नाही, तू पण अगदी त्या नंदीबाईला सारखा दिसशील बाई. होय. आणि तुझ्या मागे एक शिफ्टी लावल्यावर अरे एखाद्या गोट्यातली म्हस म्हणून शुभशील बघ. अरे म्हशीच्या गळ्यातल्या नोट्या. काय एवढ्या स्मार्ट पुरगीला तू म्हस म्हणतेस होय? मग अरे आज सकाळी हळदीच्या वेळी वराडातली ही तरणी पोरं मला बघ काय म्हणत होती माहिती काय? आईला ही ऐश्वर्या राय सारखी दिसणारी पोरगी कोण आहे रे? असं म्हणत होती बघ. आपल्याला काय कमी समजू नको. मला पण बघून होराडाच्या तरण्या पुरी काय म्हणत होत्या माहिती काय? काय म्हणत होते बाबा? बाई, त्यानं लगेच ओळखलं. अगं यो सलमान सारखा दिसणारा पोरगा कोण हाय ग? मला सलमान खान. तर काय चालताना करतीस भेंडडे पाय आणि हे म्हणा ऐश्वर्या राय. बरं ते राहू दे. हो गंग्या, हो. तू आजपर्यंत लग्न का केलं नाही रे? लगीन का केलं नाही? आता काय सांगू तुला, मी लय प्रेम करायचो तिच्यावर. माझ्यापेक्षा गोला पोरगा मिळाला म्हणून सोडून गेली मला. गोलीचा धोका दिला मला. बोललो आणि हेमंतबाईच्या घरात कामाला लागलो. बरं ते राहू दे. आता हेमंतबाईचं आणि गौरीताईचं लग्न झाले की नाही? आता तू त्यांच्यासाठी एक नाव घे की. नाव मी घ्यायचं? बाबा बरं ऐक. वाकडी चिकली पाबलच्या हिरवा हिरवा पाला. वाकडी चिकली पाबलच्या हिरवा हिरवा पाला आणि लीलाबाईच्या समोर गंग्या चुक्याला नाही साला. बाहेर वराती सोबत यायचं सोडून पुढे काय झेंडा लावायला आलास काय पाहुण्यांच्या घरात? वरात इकडे घराकडेच येणार होती म्हणून त्यांच्या मदतीसाठी आम्ही पुढे आलतो. बहुतेक वरात हे घे आवाज तुझ्या बहिणीचं सुद्धा लग्न ठरलंय म्हणे. हो मग पैशांची जमवाजमव करावी लागेल ना. मॅडम, आम्ही गरीब माणसं, लग्न अगदी साध्या पद्धतीने करा म्हणते बहिणीच. मुळीच नाही. म्हणजे हे घे 50,000 असतील. अहो पण अरे ठेव रे, अजून खूप दे. मॅडम, खूप उपकार झाले होते तुमचे. अरे असू दे असू दे. मी जे काम सांगेल ते फक्त प्रामाणिकपणे पार पाड म्हणजे झालं. मॅडम, कसलं काम? मी नाही समजलं. वेळ आल्यावर सांगेल मी सगळं. तू इकडेच आणि मी तुला बाहेर वरातीमध्ये शोधत होतो. बघू ना, तुझा चेहरा कसा गोंधळासारखा दिसतोय. शेषे, अगं त्याच्या बहिणीचं सुद्धा लग्न ठरलंय ना, म्हणून त्याला 4 गोष्टी समजावून सांगत होते. मॅडम,
वरात आलीच वाटतं, मी आलोच. मम्मा, तू रघुला चांगल्याच घोड्यात घेतलेला दिसतेस. मग अगं लीलादेवी बावडेकर म्हणतात आम्हाला. हो, तू लीला आणि मी शशिकला. शशे अगं जाऊ पुन्हा कुठे सोडून आली? अगं बाहेर जनरेटरच्या गाडीत झोपवले त्यांना. काय? हो, दुपारी पंक्तीत हो म्हणून चरचर चरले आणि नाचू नका म्हटलं तरी वरातीत नाचायला गेले. आता लागलेच पोटा तुकते करायला. कोण? ताईसाहेब, आईसाहेब तुम्ही? हो, बाहेरच्या त्या वरातीच्या गोंधळाने डोकं दुखायला लागले माझं. आईसाहेब, लग्न आमच्या गावी व्हावं म्हणून विनंती केली तुम्हाला, त्याला तुम्ही मान दिला, त्याबद्दल आभारी आहे मी तुमचा. हो, आणि तुझा तो मान राखून फार मोठी चूक केले असं वाटायला लागले मला. म्हणजे? म्हणजे लग्न पडक्या देवळात आणि वराडाला उतरायला त्या धर्मशाळेत. लग्नाला आलेल्या निदान आमच्या जवळच्या पाहुण्यांचा तरी मान पान करा असं सांगितलं होतं मी तुम्हाला. हो, तसा थोडा आहेर कमीच पडला, पण आईसाहेब तुम्ही सांगितल्यापेक्षा जास्त आहेराची तयारी केली होती आम्ही. अहो प्रदीप भैया, आमचं वातावरणच खूप मोठं आहे. हो मम्मा, आपल्या पाहुण्यांची लिस्ट काय नाही करून दिली त्यांना? शशे अगं दात टोकून पोट भरायची सवय नाही म्हणलं बावडेकर खानदानाला. आईसाहेब, तशी थोडी तुमची गैरसोय झाली, त्याबद्दल माफ करा मला. हा, पण येत्या दिवाळी सणाला तुमच्या राहिलेल्या सर्व पै पाहुण्यांचा आदर सत्कार करून त्यांची नाराजी नक्कीच दूर करेन मी. वरात आलीच वाटतं, आलोच. प्रदीप, गौरी राणी हे म्हटला लवकर बाहेर घेऊन ये, गाडीत वाट पाहतोय आम्ही त्यांची. मम्मा चल बाई, तिथे खूपच गरम व्हायला लागले. दादा, तुझी ही लाडकी बहीण सासरी चालली आहे रे, तिला आशीर्वाद देणार नाहीस का? जात रे, सुखाचा संसार कर. दादा, जाण्यापूर्वी एकदा मान वर करून बघ रे माझ्याकडे. तुझा हा प्रेमळ चेहरा एकदा डोळे भरून पाहू दे मला. जात रे, जा. चालती हो माझ्या डोळ्यासमोरून. दादा, लहानपणापासून खूप त्रास दिलाय तू मला. दादा मला पुस्तक पाहिजे, दादा मला ड्रेस पाहिजे, दादा मला चॉकलेट पाहिजे, दादा मला हे दे, दादा मला ते दे, सारखं दादा 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 करून खूप त्रास दिलास तू मला. पण ताईडे, अगं सकाळी उठल्यानंतर मला प्रथम तुझं तोंड पाहायची सवय लागली ना. तू गेल्यानंतर मी कुणाचं तोंड पाहू ताईडे, कुणाचं तोंड पाहू? दादा, दादा असं रडू नकोस रे. तुला जर वाटत असेल तर नको पाहूस माझ्याकडे. तुझ्या मुखाचं दर्शन न घेताच जाईल मी सासरी. दादा, ताईडे, ताईडे, असं रागावून जाऊ नकोस का तुझ्या या गरीब भावावर. नाही दादा, अगं तुझी माहेरून सासरला पाठवणी करायची या एका क्षणाला घाबरत होतो ग मी. तुला कोणत्या शब्दात निरोप द्यायचा या विचाराने बेचैन झालो होतो मी. ताईडे, ताईडे, सुखाचा संसार कर. दादा, असं बोलून सासरी जाणारी ही माझी पावलं आणखी जड करू नकोस रे. नाही ग ताईडे, अगं माहेरी कधी भावाची मान खाली घालू दिली नाही, सासरी तशीच वा. सासरचं नाव उज्ज्वल कर. हे माझ्या काळजाचा तुकडा काढून तुमच्या हवाली करतोय. सांभाळून घ्या माझ्या गरीब बहिणीला. दादासाहेब, गौरी माझ्या संसारात अगदी सुखात असेल त्याची खात्री बघा तुम्ही. गौरी, नमस्कार करूया ना. हेमंतने हे लग्न लीलादेवीच्या मनाविरुद्ध केलं. मग हळूहळू लीलादेवीने गौरीच्या विरोधात कट कारस्थान करण्यास सुरुवात केली व त्यानंतर खरंच ग बाई, गौरी ताईचं लग्न करून ह्या घरात आल्या आणि हे घर कसं आनंदानं भरल्यासारखं वाटते बघा. एवढ्या शिकल्या सवरल्या त्या, खरं कशाची पण घरमेंडी नाही बघा. आम्हा नोकर माणसाला तर आवं बोलत द्या. आता त्यांच्याकडे तेवढा अभ्यास शिकून घेते आणि मॅट्रिकच्या परीक्षेला बसते आणि मॅट्रिक फुल झाल्या
इश्काचा एकदम का जुना प्रकार आहे हा. भाऊजी जरा लांबूनच म्हणा गाणं, नाही तर इश्काचा आयटम बॉम्ब धाड टिशिंग फुटायचा आणि सगळ्या घरभर शी शी करत सुटशिला. गंगडे थांब, मी तुझं सगळं आमच्या शीला सांगतो. काय सांगणार? हेच की तुम्हाला सारखं शी शी करतेस म्हणून. गंगे, अगं देवपूजा झाल्यावर माझा चहा माझ्या रूम मध्ये घेऊन यायला सांगितलं होतं ना तुला. जावई बापू, अहो शशी कुठे दिसत नाही. ती जिमला गेली. काय? तिची तब्येत हल्ली खूपच झाड झाली ना, म्हणून तिने नुकतीच जिम जॉईन केली. हल्ली फार डाएट करते ना ती, दिवसातून फक्त 4 वेळा भात खाते. कधी ब्युटी पार्लर, कधी जिम. त्या पोरगीचं काय चाललंय कुणास ठाऊक. हेमंत, अरे गौरी आली का नाही अजून? मम्मा केव्हा चालली ती देवळातून? लाडक्या नवऱ्यानं गाडी घेऊन जा सांगितल्यावर राणी सरकार ऐकटीत गाडीतून गेल्या तरी आल्यात. मी आल्या रघु ड्रायव्हरच्या खोलीत शिरल्या. आता दार बंद करून आतमध्ये दोघांचं काय चालू आहे हे देवाच ठाऊक. अरे हे म्हणत गौरी केव्हा झाली देवळातून? हो, परंतु आल्याबरोबर त्या रॅगा ड्रायव्हरच्या खोलीमध्ये गेले. हेमंत, आजकाल त्या रग्याबरोबर फार गसट वाटले तिची. आई, ती दोघे एकाच गावचे, शिवाय बालपणीचे मित्र आहेत. आणि रघु गौरीला गौरीताई असं म्हणतो आणि ती त्याला दादा म्हणते. अरे हे आम्हाला माहित आहे रे, पण जगाच्या तोंडाला थोडीच हात लावता येतो. नोकर माणसासोबत गाडीतून फिरू लागली, गुलू गुलू करू लागली तर लोक काय 10 तोंडाने 10 गोष्टी बोलणारच की. ताई, बाहेरच्या लोकांच्या बद्दल तू काय मला सांगू नकोस. आता तुझ्याबद्दलही बाहेरचे लोक काहीतरी कुजबुजत असतात. म्हणतात सासरी सुखाने नांदायचं सोडून इथं माहेरी इथं काही गटाळा बोलला आहे का? कुठली नालायक हरामखोर बोलली असं? समोर ना चपलीला तोडच फोडते तिचं. अहो बॅगा भरायला घ्या. आता लगेच घ्या म्हटलं ना. 1-2 महिने राहिले. जावं. ठीक आहे. मम्मा मी या घरात एक क्षण सुद्धा राहणार नाही. शशे, खबरदार जर या घरातून बाहेर पाऊल टाकशील तर अगं कोण तुला घराबाहेर काढते ना तेच बघते मी. त्या इस्टेटीवर तुझा सुद्धा अर्धा हक्क आहे, हे विसरू नकोस. आई, तू खास वड्याचं तेल वांग्यावर काढू नकोस. मी फक्त बाहेरच्या लोकांचं एक उदाहरण दिलं तुला. छान केलंस. बायकोला ताकीद द्यायचं सोडून बहिणीचं नाणं बाहेर काढलंस. माझी बायको कशी आहे हे चांगलं ठाऊक आहे मला. आज ऑफिसला गाडी स्वतःच घेऊन जा तुम्ही. का? कारण रघुनाथ दादाच्या अंगात ताप आले. का? हो, देवळातून घरी आलो आणि एकदमच चक्कर आली त्याला. मग मीच त्याच्या हाताला धरून त्याच्या खोलीमध्ये घेऊन गेलो, चहा करून दिला आणि गोळी घ्यायला लावली. अगं मग आपले फॅमिली डॉक्टर देसाई आहेत ना, त्यांना इकडेच बोलावून घेतो. ते इकडेच चेकअप करतील त्याला. हो बाई, तसंच करूया. हो. बरं सासूबाई, प्रसाद घेताय ना? देवपूजा व्हायची अजून माझी. ठीक आहे. बरं वंश, हा घ्या प्रसाद. मला फ्रेश व्हायचंय अजून. अहो हा. हा घ्या प्रसाद. आतमध्ये लवकर या हा. तुमचा नाश्ता टेबलवर ठेवते. हो. पहिले साई, याला म्हणतात माणुसकी. अगं घरच्यांची काळजी तर सगळेच करतात, पण नोकर माणसावर सुद्धा जी जीवापाड प्रेम करते ती स्त्री साक्षात अन्नपूर्ण असते. कळलं? म्हणे अन्नपूर्णा, एक दिवस कळतील ह्या देवतेचे प्रताप. शशे, आकाशी नांगी टाकून उभी राहू नकोस. आता पाट्यानेच काटा काढायचा हे लक्षात ठेव. चल. गौरी बद्दल वाईट गोष्टी सांगून लीला देवी हेमंतचे कान भरू लागली. पण हेमंतचं आपल्या प्रेमळ सोजवळ बायकोवर जीवापाड प्रेम आहे. आज मालकीन बाईने दिवसभर बागत कामाला लावून माझा अक्षरशः पिट्टा पाडलाय. लगीन झाला असतं तर कचाचा बायकोकडनं पाड तोडवून घेतली असती. एवढंच त्याला घेऊन डोक्यावर चोळून घेतलं असतं कारण कशात काय ना फाटक्यात पाय. पत्रिकेत कडक मंगळामुळे माझी ठरलेली तिन्हीच्या तिन्ही लग्न मोडली. नाहीतर आतापर्यंत अर्धा डझन पोरांचा बाज आला असतो. सोडतोय काय? हो. म्हणजे काय गौरी नाही तुमची वाट बघत थांबल्या होत्या.
मीच त्यासने म्हटलं तुम्ही आज जाऊन विश्रांती घ्या, मी थांबतो म्हटलं. बरं. कारण तुम्हाला याला एवढा वेळ होणार फोन करून सांगायचं नाही. अरे मी भाऊजींच्या जाऊन निरोप दिला होता. काय त्यांनी सांगितलं नाही मला उशीर होणार म्हणून. नाही बरं ते राहू दे, तुम्ही पहिला जाऊन जेवण घ्या. गौरीताई सुद्धा जेवायची वाट बघत थांबल्या तुम काय होय. आणि महत्वाचं म्हणजे दार लावून घ्या, आत्ताच बातमी आल्या चोर सुटल्यात म्हणून. जाऊ काय घ्या, मला एखादा का आवडा मी तडाख देतो त्याला. अरे वकील साहेबांना फोन लावायचा राहूनच गेला. हा वकील साहेब, हा हे पण बोलतो. हो चालेल. घरात चोर शिरला होता. हो आतून आला आणि मी पकडण्याच्या अगोदरच बाहेर पळून गेला. अरे पण त्याचा चेहरा पाहिलास का तू? अगं आई त्याने आपला चेहराचा हाताने लपवला होता. त्यामुळे नीट चेहरा पाहता नाही मला त्याचा. पण मी पाहिलाय ना त्याला. हो, ताण लागली होती म्हणून फ्रीज मधून बॉटल घेण्यासाठी जिन्यावरून खाली येत होते, तेवढ्यात मी पाहिलंय त्याला गौरीच्या रूम मधून बाहेर पडताना. कोण होता तो? आपला ड्रायव्हर रघुनाथ. नाही तुझा काहीतरी गैरसमज होतोय. त्याला नीट पाहण्यात तुझी काहीतरी चूक भूल होत असेल. हे बघ हेमू, तुला काय समजत आहे ते समज. हवं तर डोळे असून आंधळा बन. मी जे पाहिलं ते तुला सांगितलं. हे म्हणत अरे शशी सांगते ते 100% सत्य आहे. म्हणजे तो नालायक रागाच होता. माझा विश्वास नाही ना तुला. हा बघ त्याचा शर्ट गौरीच्या रूमच्या दारातच पडलेला होता. हे म्हणत मला तर असं वाटतं हा शर्ट बहुतेक गडबडीतून पळून जाताना त्या रग्याच्या हातातून निसटलेला असावा. हा शर्ट? अरे मीच त्याला तुझ्या लग्नात घेऊन दिला होता. घरात नांदायला आल्यापासून त्या गौरीची लक्षणं काय मला ठीक दिसत नव्हती. कितीतरी दिवसापासून त्या दोघांची नाटकं एवढ्या डोळ्याने बघत आले मी. तुझ्याही कानावर घातली होती मी गोष्ट, पण काय करणार, आमच्यापेक्षा तुझ्या चारित्र्यवान बायकोवर तुझा जास्त विश्वास होता ना. मग नाईलाजाने तुझ्या भावाला फोन केला मी आणि बोलवून घेतले. बहिणीला 4 समजुतीच्या गोष्टी सांग असं सांगितलंय मी त्याला. मग काय म्हणाला तो प्रदीप? काय म्हणणार, ताबडतोब येतो बोलला. येईलच एवढ्यात. खरंच ग बाई, सोन्यासारखा नवरा असताना कसली अवधूत सुचली या गौरीला. बघितलंच मम्मा, एवढं सगळं रामायण घडतंय तरी आतमध्ये कशी बसली ती तळ लपवून. जावाय बापू आज जावा आणि त्या गौरीला इकडे घेऊन या. माझ्या सोन्यासारख्या लेखाची झोप मोड करून खुशाल लोळत पडली आतमध्ये. हे गौरी बाहेर प्रताप. तुम्ही केव्हा आला? तुमची वाट पाहता पाहता केव्हा माझा डोळा लागला कळालंच नाही मला. चला जेवण गरम करून वाढते तुम्हाला. अहो मी सुद्धा जेवायची थांबली आहे तुमच्यासाठी. असं चल मग वाट चल. आणि थोडंसं विष जरी असतं ना तर ते देखील घाल जेवणात. काय म्हणजे विष खाऊन कायमचे डोळे मिटलेले बरा. काय बोलता तुम्ही? आई साहेब एवढ्या तातडीने फोन करून बोलत मला, काय प्रकार आहे हा? हे विचार तुझ्या लाडक्या बहिणीला. तो रग्या ड्रायव्हर एवढ्या रात्रीचा हिच्या खोलीत कशाला आला होता आणि मला पाहून तोंड लपून पळून का गेला हे विचार दिला. अरे तुझ्या बहिणीचा भोळा भोळा चेहरा पाहून हसकत आली माझी. हेमंत जिबेल लगाम घाल, नाहीतर नरडीचा घोट घेऊन खलास करून टाकीन तुला. दादा, माझ्या पतीला मारून तुझ्या लहान बहिणीला विधवा करणार आहेस का? नाही का ताई? दादा, तुझ्या या बहिणीच्या डोळ्यात तुला थोडं जरी पाप दिसत असेल तर तुझ्या या हाताने माझा गळा दाबून मला मारून टाक. नाही का ताई? अगं तुझ्या चारित्र्यावर अभिमान आहे मला, तुझ्या पावित्र्याचा गर्व आहे मला. अरे तुम्ही लोक काय आरोप करता माझ्या बहिणीवर? साक्षात भगवंताच्या शब्दावर सुद्धा विश्वास ठेवणार नाही मी. अहो गरीब आहे हो माझी बहीण. बघितलंच काय हेमंत, अरे स्वतःच्या बहिणीला जाब विचारायचं सोडून स्वतःच कशी बहिणीची दलाली करायला लागले. हा सासूबाई, सासूबाई पाया पडते हो तुमच्या. माझ्या देवगुणाच्या भावाला काही बोलू नका. एवढा जर भावाचा पोलका आहे ना तर जा कायमची भाऊवर माहेरी. तुझ्यासारख्या उलटेची काहीच गरज नाही या घरात. हेमंत ती तशी जाणार नाही इथून. खऱ्या खोट्याचा हिशोब घेऊनच जाईल ती इथून. कुठे आहे तो रघुनाथ? बोलव त्याला माझ्या समोर. अहो प्रदीप भैया, चोर चोरी करून कधी चोरी गेलेल्या जागी थांबलाय का? तो रग्या गेला केव्हाच पळून, अंधारात तोंड काळा करून. आत्ता कसला सापडतोय तो? मी शोधून आणीन त्याला आणि त्याच्या साक्षीनेच माझ्या बहिणीची पवित्रता सिद्ध करून दाखवेन तुम्हाला. अरे तोपर्यंत सांगतो माहिती नाही दादा, मी तेच राहणार आहे. होय दादा, यांनी लावलेला कलंक घेऊन जर मी या घराबाहेर पडले
तुमच्या समोर आणून माझ्या बहिणीची पवित्रता सिद्ध करून दाखवणार आहे मी तुम्हाला. तोपर्यंत माझी बहीण इथंच राहणार आहे. जर का माझ्या बहिणीला काही दगापटका झाला तर गाठ माझ्याशिवाय लक्षात ठेवा. आणि हो, असं इथून जाताना इथल्या पोलीस स्टेशनला या सर्व प्रकारची माहिती देऊनच जाणार आहे मी. कारण माझ्या बहिणीला या घरात कायद्याने राहण्याचा अधिकार आहे. असं कायद्याच्या धमक्या तू आम्हाला देतोस? मग ठीक आहे, मी तुला कायद्याचा चिसका दाखवतो. अगदी बरोबर हेमंत, कायद्यानेच उचलबंदी करू यायची. चल कशाशे, चल हेमंत, झोपा चला आता. सासूबाई अगं तुला एकटीला या घरात सोडून जायला भीती वाटते का मला? अगं कशी तोंड देणार तू या संकटाच्या वादळाची? दादा, माहेरच्या घरातून बाहेर पडली ते हळदी कुंकवाच्या अंगानेच, सासरच्या घरातून बाहेर पडली ते गुलालाच्या अंगाने. स्वतःला निष्कलंक साबित करून दाखवी, तेव्हाच येईल ताट पडलेली माहेरी. या सत्य असत्याच्या लढाईत तुझ्या बहिणीच्या पवित्राचा विजय होऊ दे, असा आशीर्वाद दे मला दादा. माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीचा आहे बाळा. बघ, अजून एकदा विचार कर. चल माहेरी. माहेरा नाहीये का माझ्या बहिणी? माहेरा नाहीये का माझ्या बहिणी? माहेरा नाहीये का माझ्या बहिणी? दादा, तुझा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी दादा, तुझा. सांभाळून राहा बाळा. लीला देवी व शशिकला आपल्या कट कारस्थानात यशस्वी झाल्या. यमदने आई व बहिणीचे ऐकून गौरीला तळघरात डांबून ठेवले व त्यानंतर तुझं का तोंड उतरले असं? तुला काय झाले? अरे गौरी ताई सोबत आई साहेबांनी बोलायचं नाही अशी सक्त ताकीद दिली ना मला. अगं मला बी तेच कलम लावले त्या बाईनं. बिचारे त्या गौरी ताईचा विनाकारण छळ चालू केला हे लोकांनी. तिशी आणि तो बाया या घरातून टळल्याशिवाय या घरात काय शांतता नांदायची नाही बाबा. अगदी करेक्ट बोलीस बघ. अगं ती शशिकर त्या आड्या, मग तो बाळ्यावरती काड्या, आणि लीलाबाई सोन्याच्या काढत्या खोड्या. काय नाही घोड्या गंग्या, घरची कामं सोडून या गंगू सोबत काय चाललंय? कच्च करायची सवय आम्हाला नाही. त्याला मुळीच नाही. ते तुमच्या मिस्टरच नाही. काय नाव? बाळकृष्ण रेडे स्वाटे चाबूक सारा होता आम्ही. अगदी खरं बोललास बघ गंग्या. आणि शीताई, सॉरी शशीताई, अहो परवा तर भाऊजी झोपे कुच्चू 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 असं करत होते. आणि आज सकाळी तर आणि कुच्चू 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 असा आवाज येत होता. काय भाऊजी? गावलंय सकाळी गावलंय. मी नसेल तो गावलंय. अजिबात नाही. शी तू या दोघांचं काही ऐकू नकोस. अगं ते पूर्वी लाडू वळताना मला असं कुचू कुचू करायची सवय होती, आणि त्यामुळे मी झोपत कधीतरी केला असेल कुचू कुचू असेल. पण या दोघांना मात्र काट्याचा नायटा करायची सवयच आहे. काकडे आवळ्याचा पोळा करतेस होय? शी अगं एवढाच होतो तेल, त्याचं एवढं मोठं बिळ कधी होईल का? गॅसवर पेटवा तुमचं तो तेल. लगेच पेटवतो. 1000 वेळा सांगितलंय सवळेकरांच्या गेटअप मधून बाहेर या म्हणून. काल अभिषेक आहे सवळकरांचा गेटअप म्हणजे आमचा खानदानी गेटअप आहे. अगं मिरचीचा ठेचा वांग्याचं भरीत जेवणामध्ये रोजच खावा. मिरचीचा ठेचा वांग्याचं भरीत जेवणामध्ये रोजच खावा, आणि सगळीकडे आमच्या शीचीच हवा. विषय संपला. लावा ताकद हॅशटॅग खरडा. बाई 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 शीताई, सॉरी शशीताई, अहो कसा काय संसार करता या खाना खजाना बरोबर? खाना ह्याला पती म्हणायचा काय पनवती? गंगू अगं पनवतीच माझ्या मागे लागले बघ. उगी झोपेत लाडवाच्या कळ्या काय काढतात? काल तर झोपेत असं काहीतरी करत होते. काय ते मी जागा करून विचारलं, असं काय करताय विचारलं, तर
शशीताई परत जर तुमचे मिस्टर असं काय करायला लागले तो सांगतोय तर त्यांच्या हातावर एक तडाखा द्यायचा. आई गो आणि त्याच म्हणायचं ए जेव्हा पागा बघ मला लाडवायचं कॅन्सल झालंय आता चकल्या करायचं ठरलंय म्हणा. अरे गंग्या ते सुद्धा करून बघितलंय रे. मग पण चकलीचं नाव काढतात हा तरुण पिवळं नाही. मग चकलीचं नाव काढतात बेडवर चकली सारखं घरा 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 फिरायला लागतात. अरे गंग्या बाहेर डॉक्टर देसाईंची गाडी उभी आहे. ते आलेत का आपल्याकडे? हो मम्मा. अगं दुपारी फरशी पुसताना गौरी चक्कर येऊन पडली. काहीच करता शुद्धीवर येईना म्हणून हेमंतने डॉक्टरांना फोन करून बोलवलंय का? अरे गंग्या घरच्या नोकर माणसाने घरातल्या गोष्टी चोरून ऐकायलाच हव्यात का? आता ते चोरून काय ऐकायचं आणि पाण्यात किती जरी केलं तर ते वर आल्याशिवाय राहणार आहे का? हो ना. होय मग जा आमच्या सासूबाई खरेदीला गेल्या होत्या ना. होय बाळा जातोयस ना. चीन टपाक टमटम बघितलंस किती घाबरला. खूप घाबरतो मला तो. शेषे बाबा तुमचं डोकं बिकं फिरले का काय ग? एवढ्यासाठी डॉक्टरांना कशाला बोलवून घ्यायचं? अंगावर पाणी ओतायच नाही का तिच्या उलटेचं काळ सोडणं पाय मला यात्रात. डॉक्टर आले. नमस्कार बाहेर गेला होता का? हो पण आमच्या हेमूने मात्र तुम्हाला उगाच त्रास दिला. म्हणजे काय झाले त्या गौरीला? अहो आनंदाची बातमी आहे. कसली? गौरीला दिवस गेले. अरे देवा आता पापाचं फळ या घरात पडणार. नाहीतर काय त्या रक्याचं पाप आमच्या हेमाच्या माथ्यावरच बसायचं. स्वामी आई काय बोलताय तुम्ही लोक? त्या निष्पाप गौरीवर घाणेरडे आरोप लावताय तुम्ही. डॉक्टर या घरात काय घडलं याची कल्पना नाही आहे तुम्हाला. हे मूल या घरात जन्माला येता कामा नये. अरे पण मी उद्याच गौरला घेऊन तुमच्या हॉस्पिटलमध्ये येतो. अबॉर्शन करा तिचं. हो डॉक्टर हे मूल नकोय आम्हाला. उद्याच अबॉर्शन करा तिचं. अहो डॉक्टर तुम्ही आमचे फॅमिली डॉक्टर आहात. आमच्या फॅमिलीचं हित जपणं हे तुमचं कर्तव्यच आहे. शशीताई फॅमिली डॉक्टरचा अर्थ तरी कळतो का तुम्हाला? अहो फॅमिली डॉक्टर म्हणजे फॅमिलीची काळजी घेणारा डॉक्टर. आणि तुम्ही लोक मला एका निष्पाप जीवाची हत्या करायला सांगताय. डॉक्टर तुम्हाला हे जमतंय का नाही तेवढं सांगा. पैसे भेटले की 1000 डॉक्टर बघेल येईन मी. डॉक्टर गौरीचं हे अबॉर्शन होणारच. ही काय दगडावरची रेष आहे. आणि गौरीला या घरात राहायचं असेल आणि तिला सोडचिठी नको असेल तर ती जरूर अबॉर्शन करून घेईल. मी उद्याच गौरीला घेऊन तुमच्या हॉस्पिटलमध्ये येतो. अरे पण गौरीचं अबॉर्शनही होणारच. चल काही चला. भयंकर लोक आहे तो ही. अहो किती सज्जन समजतो तुम्ही आहे ना. अहो त्या निष्पाप गौरीचा पिरागाने छळ चालवला याने. खरंच त्यांचा फॅमिली डॉक्टर झाल्याची लाज वाटते मला आज. डॉक्टर मला वाचवा डॉक्टर. गौरी माझ्या पोटातलं हे बाळ हेमंतच आहे. हो. या घराण्याचा अंकुर आहे. मला त्याला जन्म द्यायचा आहे डॉक्टर. गौरी हे बघ काळजी करू नकोस. तुझा भाऊ माझ्या दवाखान्यात काल आला होता. काय? त्यानं सर्व काही सांगितलंय मला. माझा दादा भेटला का तुम्हाला? होय गौरीताई. अहो तुमच्याबद्दल चोरून चर्चा चालू होती ती मी ऐकली होती. त्यावेळी मीच प्रतिभाला सगळे फोन करून सांगितलं होतं आणि हे सगळं डॉक्टरांना सांगा असं मीच प्रतिभाला बोललो होतो. हे बघ गौरी तुझा भाऊ प्रदीप काल माझ्या दवाखान्यात आला होता. त्यानं तुझ्यावर झालेल्या अन्यायाची सर्व माहिती दिली आहे मला. हे बघ गौरी तू अबॉर्शनसाठी तयार झाली नाहीस तर ही लोक तुला घराच्या बाहेर काढतील. कदाचित सोडचिठ्ठी ही देतील तेव्हा तू अबॉर्शनसाठी तयार हो. डॉक्टर काय बोलताय तुम्ही हे? अगं माझं बोलणं पूर्ण ऐकून तर घे. अहो अगं तुझं अबॉर्शन करण्यासाठी हेमंत मला आमच्या दवाखान्यात घेऊन येईल तुला. त्यावेळी हेमंतला सांगेन की तुझं अबॉर्शन झालेलं आहे पण ऍक्च्युली तुझं अबॉर्शन होणार नाही. त्यानंतर बाकी 2 महिने तू अगदी सावधगिरीनं वागलं पाहिजेस. पण डॉक्टर थोड्या दिवसांनी का होईना लोकांच्या लक्षात येणारच ही गोष्ट. हुशार येऊ दे. त्यावेळी जगातला कुठलाही डॉक्टर तुझं अबॉर्शन करू शकणार नाही. हे बघ गौरी माझ्याकडून जी काही तुला मदत होईल ती जरूर करेन मी. बरं येऊ मी. हो बाय. चला गौरी ताई. अहो एक दिवस होईल खऱ्या खोट्याचा न्याय निवाडा. अहो त्या रग्याला शोधण्यासाठी प्रतिभाने आपल्या पायाला चाकच बांधून घेतल्या. बघूया जगात देव आहेत नाही.
तुम्ही जावा विश्रांती घ्या, मी आज आलो. गर्भपात झाला नाही हे कळताच लीला देवी डॉक्टर देसाई यांच्यावर खूप चिडल्या व त्यानंतर. हॅलो डॉक्टर मी लीला देवी बोलते. तुम्ही फसवलं आम्हाला. गौरीचे ॲबॉर्शन झाले असं खोटं सांगितलं तुम्ही आम्हाला, पण याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील हे लक्षात ठेवा. मी त्या डॉक्टर देसाईला सोडणार नाही. चांगलाच धडा शिकवतो त्याला. हेमंत अरे जरा डोकं शांत ठेव. अगं मग करायचं काय? त्या गौरीचं अबॉर्शन झालं हे कळताच तिला खोलीत बंद केली. पण आता तिच्या बापाचं पोर जन्माला येईल या घरात. मम्मा हेमू बोलतो ते अगदी खरं आहे बघ. उद्या दुसऱ्याच्या पोराला वारसदार करेल ती गौरी. काय माणस आहे? अहो नाहीतर काय, घरचे बसतील हात झाडीत आणि बाहेरचे बसतील चाव मारेत. हेमंत त्यापेक्षा मला असं वाटतं आपण त्या गौरीचा असा काही घात करूया की तो जगाला अपघात वाटला पाहिजे. अगदी बरोबर जावं बापू. सापही मेला पाहिजे आणि लाटीही शाबूत राहिली पाहिजे. असाच काहीतरी डाव केला पाहिजे. गंगे तू आज जाऊन तुझ्या कामाचं बघ. तिचं काय करायचं ना ते आमचं आम्ही बघून घेऊ. घरच्या नोकर माणसांनी घरातल्या गोष्टीत नाक उपसायची गरज नाही. तू आज जाऊन तुझ्या कामाचं बघ. गावाची घाण आमच्या घरात आणि आमच्या घराला सुद्धा पाहायचं नाही मला. दोन माझ्या समोर साधी 1.5 दमडीची बोलकरी तू आणि आम्हा सर्वांचा अपमान करतेस. भाऊजी ज्याचा मान असतो त्याचा अपमान होतो. सासूच्या दारात पाळलेल्या कुत्र्याला कुठला आलाय मानपान. भाऊजी हात खाली घ्या नाही तर हात तोडून हातात येईल. चला जाते होतो. त्या राग्याला त्या गौरीच्या खोलीत पळून जाताना माझ्या बहिणीनं स्वतःच्या डोळ्यांना पाहिजे आणि तू तिला पवित्र म्हणतेस. होय हेमंत भैया, गंगेसारखी निर्मळ आणि पवित्र आहे माझी गौरी ताई. गंग्या कशाच्या आधारावरती बोलतोयस? काही पुरावा आहे तुझ्याजवळ? पुरावा? तुला पुरावा पाहिजे होता ना. आणि जिवंत पुरावा नाही का तू? होय, तुमच्या घरातील नोकर राग्या आणि माझा बालपणीचा मित्र रघुनाथ कित्येक रक्षाबंधनाला माझ्या ताईडीने याला राखी बांधली, पण यानंच माझ्या बहिणीच्या संसारात विष कालवलं. हेमंत भाई माफ करा मला. त्या रात्री या घरात जे काही घडलं तो एक कट होता. गौरीताईला बदनाम करण्याचा तो एक डाव होता. कोणीराचा हा कट आणि कोणा या कटाचा सूत्रधार आणि या कटात सामील व्हायचं तुला काय काम होतं? हेमंत भैया, गावाकडे माझी एक लहान बहीण आहे बिन लग्नाची. तिच्या लग्नासाठी मला पैशाची खूप गरज होती आणि याच माझ्या मजबुरीचा गैरफायदा करून घेतला या लोकांनी. हेमंत भैया, मला पैशाचा लालच दाखवून पापाचं काम करायला भाग पाडलं या सैतानाने. कोण आहे तर ते सैतान? ही तुमची आई, काय तुमची बहीण आणि तुमचं भाऊजी. त्याचा आता माझ्या नजरेचा बरं. परमेश्वरा, काय घडलं रे माझ्या हातून? गौरीसारख्या चारित्र्यवान बाईवरती कांद्याने आरोप केले मी. कधी झाला क्षमा सुद्धा मागायच्या लायकीचा नाही हो मी. हेमंत, तुला माफीच मागायची असेल तर माझ्या निष्पाप ताईडीची माग रे. गौरीला घेऊन नाही.
तुला बहीण म्हणायची लाज वाटते मला. माझ्या हातून काहीतरी बरं वाईट होण्या अगोदर चल तेव्हा माझ्या डोळ्यासमोर गौरी कुठे आहे आणि बाळ हेमंत भैया, तुमच्या आईचं आणि बहिणीचं ऐकून तुम्ही गौरी ताईला तळघरात कोंडून ठेवलं, पण बाळाला जन्म देताच गौरीताई हे जग सोडून निघून गेले. जग सोडून निघून गेले. आता राग रागोळी करणार मी या घराची, खूप करणार आहे मला होता. काय करते भैया? अहो तुम्ही याला मारून तुरुंगात जाशील, पण या बाळाचं, अहो या बाळाचं काय कोण वाढवणार याला? दादा, लहानपणी मला आई वडिलांचं प्रेम तू दिलंस. आता या बाळावर ही माईची पाकर तूच घाल. माझ्या बाळानं मला निष्कलंक साबित करून दाखवलं. हे असं अचानक निघून जाणं सुद्धा सार्थकी लागलं. मी जरी या जगात नसले तरी माझ्या आठवणी कायम तुझ्या सोबत असते. माहेरच्या घरातून बाहेर पडताना हळदी कुंकवाच्या अंगाने जाते आणि सासरच्या घरातून बाहेर पडताना गुलालाच्या अंगाने बाहेर पडेल असं म्हणाले होतीस ना का? अगे तुझे बोल खरे करून दाखवलीस तायडे. स्वतःला निष्कलंक साबित करेल आणि मगच ताट मानेनं माहेरा नाही असं म्हणाली होतीस ना का? मग आज तुझ्या भावावर तुझ्या प्रेताला कांदा द्यायची वेळ का आणलीस तायडे? आता माहेराला ये ग माझ्या बहिणी, म्हणून कुणाला बोलू? माहेराला ये ग माझ्या बहिणी, माहेराला ये ग माझ्या बहिणी, माहेराला ये ग माझ्या बहिणी. तू गेल्यावर